बैल दगावला, शासनाची मदत अडकली, अखेर शेतकरी जुंपला नांगराला. आदिवासी कुटुंबाची हृदयद्रावक व्यथा. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन गावातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शासनाच्या दिरंगाईमुळे एका कर्जबाजारी आदिवासी शेतकऱ्यावर स्वतःलाच नांगराला जुंपण्याची वेळ आली आहे. गमन येथील सोत्या रोमा वसावे यांचा शेतीचा मुख्य आधार असलेला बैल अचानक दगावला. बैलाच्या मृत्यूनंतर शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून त्यांनी वारंवार अर्ज केले. पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी पंचनामा केला, शवविच्छेदन करून अहवालही सादर केला. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना आजपर्यंत कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. दरम्यान पेरणीचा हंगाम सुरू झाला. शेती थांबविणे म्हणजे कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर घाला. नवीन बैल खरेदी करण्या इतकी आर्थिक क्षमता नसल्याने आणि शासनाकडून मदतही न मिळाल्याने अखेर सोत्या वसावे यांनी स्वतःलाच नांगराला जुंपले, तर त्यांच्या पत्नीने नांगर धरून शेताची मशागत केली. हे दृश्य केवळ एका कुटुंबाची व्यथा नाही, तर आदिवासी भागातील योजनांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. कागदोपत्री योजना आणि प्रत्यक्षात मदतीसाठी होणारी प्रतीक्षा यातील दरी या घटनेतून स्पष्टपणे दिसून येते. या संदर्भात तहसीलदार विनायक घुमरे यांनी कर्मचारी प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याचे सांगत संबंधित शेतकऱ्याला आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र शेतकऱ्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असताना आश्वासनांपेक्षा तातडीची कृती अपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. आज प्रश्न फक्त सोत्या वसावे यांचा नाही, प्रश्न आहे शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत गरजूंपर्यंत पोहोचतो का? प्रशासनाची यंत्रणा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खरोखर उभी राहते का? या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की मदतीत होणारा विलंब हा अनेकदा गरिबांसाठी अन्याय ठरतो. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत व नवीन बैल उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे. अशा सत्य, निर्भीड आणि जनहिताच्या बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.